सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील देवली गावात एक धक्कादायक आणि अनोखी घटना घडली आहे। खालची परबवाडी येथील विजय मधुकर देऊलकर यांच्या घरावर अचानक तब्बल 5 किलो वजनाचा बर्फाचा तुकडा कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली। हा बर्फाचा तुकडा घराच्या छपरावर पडल्याने छपराचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात गारांचा पाऊस झाला होता, मात्र सध्या वातावरण स्वच्छ असताना अचानक बर्फाचा तुकडा पडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होते आहे। ही घटना नेमकी कशी घडली याबाबत चर्चा रंगली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या अनोख्या प्रकारामुळे स्थानिक प्रशासनाने या घटनेकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। मी किचन मध्ये कामच करीत होती जेवणाचं ते 2 मिनिटापूर्वी फक्त मी बाहेर जाऊन बसली बाहेर बसली आणि इतक्यात आवाज आला केद्यांतरी मोठ्या तर बघते तर घरात सबन इटा फुटान सबन फळीवर वरसून तो खाली पडला बर्फ। फळीवरचे डबे लावणले फुटले ते इटा बिटा पडान ते सुरू झालं सबन आणि बर्फाचे पण चिंतडे सबन उडावले। 6 किलोचा बर्फाचा एक खडा होता इथे पडलेला। कडक ऊन असताना असं बर्फाचं कसं काय शक्यता पडायचा, मला तर भीतीच वाटली।